हॅलो फ्रेंड, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे एका वाटीमध्ये मी साबुदाणा घेतला आहे, छोटी वाटी. आता आपण हा स्वच्छ धुवून घेऊया. पाणी जास्त घालून धुवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा आपल्याला 3 ते 4 तास भिजायला ठेवायचा आहे, एवढं पाणी ठेवून. आता इथे एका तव्यावरती मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजून घेतले. बघू शकता. आता आपण हे वाटून घेऊया. इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची टाकली आहे. तुम्ही मिरची कट करून पण घेऊ शकता, पण मी इथे वाटून घेते. आता यातच आपण शेंगदाणे पण टाकणार आहोत आणि हे मी वाटून घेतलेलं आहे. साबुदाणा आपला भिजून झालेला आहे. बघू शकता, असा भिजलेला पाहिजे आपल्याला साबुदाणा. कच्चा राहता कामा नये, नाहीतर मग साबुदाणे वडे नाही बनत. इथे मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे, बघू शकता. आता आपण हे दोन्ही मिक्स करून घेऊया. हे छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. भांडं थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल, माझं थोडंसं छोटं झालंय. मोठं भांडं घेतल्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतं. आणि आता यात आपण हे वाटण घालणार आहोत, जे आपण मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण केलेलं आहे. बघू शकता. शेंगदाणे असे जाडसर ठेवायचे आहेत, मग वड्यामध्ये जाडसर शेंगदाणे छान लागतात. जास्त बारीक नाही करायचे, नाहीतर मग शेंगदाण्याची चव नाही येणार. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता. हे मला हातानेच मिक्स करावं लागणार आहे. हातानेच मिक्स करून घेऊया. पूर्ण आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे माझं मळून झालेलं आहे, साईडला ठेवू. आता इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण वडे बनवून घेऊया. आता इथे मी वडे बनवून घेते. बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला वडे बनवायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता. फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मिश्रण जर एकजीव छान झालं तर वडे परफेक्ट बनतात आपले. बघू शकता तुम्ही. इथे हा वडा मी बनवून घेतलेला आहे, तर हा परफेक्ट वडा बनलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे माझे वडे बनवून झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करूया. एक एक करून तेलामध्ये सोडूया. गॅस खूप कमी नको, खूप जास्त नको. गॅस खूप कमी असेल तरी पण आपले वडे विरघळतात आणि गॅस खूप फास्ट असेल तर वडे करपतील. पलटायची घाई करू नका. खूप लवकर पलटल्याने पण वडे आपले तुटतात, विरघळतात. एका साईडने पूर्ण फ्राय होईपर्यंत याला पलटायचं नाही आहे, नाहीतर मग वडे तुटतात. फ्रेंड, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की वडे कसे बनलेत. इथे आता आपले वडे एका साईडने असे फ्राय पूर्ण झालेले आहेत. तर अशा प्रकारे फ्राय होऊ द्यायचे आहेत
आणि मग आता पलटी करूया. तर इथे पलटी करून पण झालेले आहेत आणि आपले वडे छान फ्राय पण झालेले आहेत. बनले का नाही वडे परफेक्ट? तर या टिप्स तुम्ही वापरून छान वडे बनवू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, कमेंट करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग.